भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपा आमदार महेश लांडगे विरुद्ध अजित गव्हाणे असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत। कारण राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह 25 माजी नगरसेवकांनी तुतारी हाती घेतली आहे। शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय। अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभेतून इच्छुक असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी मिळू शकते। बघूयात काय चाललंय भोसरी आणि त्यानिमित्तानं राष्ट्रवादीचं अंतर्गत राजकारण। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसलाय। पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह 25 माजी नगरसेवकांनी तुतारी फुंकली आहे। पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का। अजित गव्हाणे माजी शहराध्यक्ष, राहुल जाधव माजी कार्याध्यक्ष, हनुमंत भोसले माजी महापौर, वैशाली घोडेकर माजी महापौर, समीर मासुळकर माजी नगरसेवक, पंकज भालेकर माजी नगरसेवक, समीर बाबळे माजी नगरसेवक, वसंत कोऱ्हाटे माजी नगरसेवक, संजय नेवाळे माजी नगरसेवक, प्रवीण भालेकर माजी नगरसेवक, निवृत्ती शिंदे माजी नगरसेवक, गीता मंजरकर माजी नगरसेविका, वैशाली उबाळे माजी नगरसेविका, शुभांगी बोराडे माजी नगरसेविका, विनया तापकीर माजी नगरसेविका, संगीता ताम्हाणे माजी नगरसेविका। जे जुने अध्यक्ष अजित भाऊ आता या ठिकाणी आल्याच्या नंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये नक्कीच शरद पवार साहेबांच्या विचाराला आणि गटाला एक मोठी चालना मिळेल। आणि याचं सगळ्यात ज्वलंत उदाहरण म्हणजे आज 29 माजी नगरसेवक, 2 महापौर, 1 विरोधी पक्षनेता, जवळजवळ मोठ्या संख्येनं पक्षाच्या संघटनेत काम करणारे संघटनेतले पदाधिकारी, तळागाळातला कार्यकर्ता आज या ठिकाणी आला। आणि 20 तारखेला याच्याही पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात पवार साहेब गटांमध्ये अजित भाऊंच्या मार्गदर्शनाखाली शहरात त्यांच्याबरोबर काम केलेले सहकारी येतील असा आम्हाला विश्वास आणि आनंद वाटतो। 100% सगळे आता आम्ही अजित भाऊंबरोबर गेले 1 महिन्यापासून फिरतोय। आजी माझे सर्व नगरसेवकांशी बोलणं होऊन सगळे नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत। त्याच्यामध्ये भाजपचे काही नगरसेवक आहेत, संजू भाऊ नेवाळे म्हटले असेल, समजा नवोशन सेठ असतील, असे बरेच जे पूर्वीचे भाजपचे नगरसेवक ते आता तुतारी बरोबर अजित गव्हाणेंबरोबर आहेत। अजित गव्हाणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भोसरी विधानसभा लढवण्यास इच्छुक होते, परंतु ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला मतदारसंघ सुटणार असं माहितीचं सूत्र ठरलंय। त्यामुळे आमदार महेश लांडगे हेच माहितीचे उमेदवार असणार हे निश्चित आहे। आणि त्यामुळेच अजित गव्हाणेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरल्याचं बोललं जात आहे। महेश लांडगे भाजपा आमदार विरुद्ध अजित गव्हाणे राष्ट्रवादी शरद पवार गट। नाही, साहेबांना आम्ही मागच्या वेळेस पण भेटलो, साहेबांचे आम्ही आशीर्वाद घेतलेले। अर्थात मी भोसरी विधानसभेसाठी इच्छुक आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी गेले अनेक वर्ष प्रयत्न करतोय, काम करतोय आणि मला खात्री आहे मला जर संधी मिळाली तर नक्की यावेळेस त्या ठिकाणी मी परिवर्तन होईल, निवडून येऊ शकतो। महापालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे, अतिशय चुकीच्या पद्धतीची कामं पिंपरी चिंचवड शहरामध्ये चालू आहेत आणि त्याला अंकुश लावण्याची गरज, अशा प्रकारची भूमिका आम्ही सभागृहात मांडत होतो। सभागृहाबाहेर आम्ही आंदोलनं, मोर्चे वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न केला आणि एकूणच आज आम्हाला असं वाटतं की निश्चितपणे ही संधी आहे आणि जनता परिवर्तन करेल। चिंचवडच्या परिसरामधले मला ते भेटले होते, त्याच्यामध्ये ती जागा भाजपकडे असल्यामुळे सिटिंग आमदार, त्याच्यामुळे यांना असं वाटतं की आपल्याला पुढे संधी नाही। तिथं भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ते तिघं मिळून एक उमेदवार देणार, तिथं समोरच्या बाजूने देखील ते तिघं मिळून एक उमेदवार देणार। दरम्यान माजी आमदार विलास लांडे ही लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरणार आहेत। विलास लांडे यांच्यासह आणखी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा प्रवेश 20 जुलै रोजी पिंपरी चिंचवड शहरात होण्याची शक्यता आहे। तसेच भाजपाचे 10 माजी नगरसेवकही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे। विकासासाठी गेले 60 वर्ष सातत्याने आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात कार्यरत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावर फक्त आमचाही विश्वास तर आहेच, सामान्य मायबाप जनतेने तर साथ दिलीच आहे, आशीर्वाद दिलेला आहे, पण काही
विरोधकही आज आदरणीय पवार साहेबांकडेच अपेक्षेने बघतात. ह्याच्यातच सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे. वहाँ से यहाँ वो तो चलता है. किसको लगता है कि यहाँ मुझे टिकट नहीं मिलेगा तो मैं वहाँ जाकर लड़ूंगा, वहाँ नहीं मिलेगा तो वहाँ दूसरी जगह जाकर लड़ूंगा. ये तो होना है 2-4 महीना में. तो कई लोग ऐसा उल्टा पुल्टा जो है तो जरूर होगा. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 जण लोकसभेत पोहोचले. लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मोठ्या पराभवानंतर पुन्हा नव्या जोमानं आगामी विधानसभेत विजय मिळवण्यासाठी अजित पवार कामाला लागलेले आहेत. 2 दिवसांपूर्वी बारामतीत मेळावा घेत विधानसभेचं त्यांनी रणशिंग फुंकलं. मात्र दुसरीकडे स्वतःचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये 25 पदाधिकाऱ्यांनी साथ सोडणं अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.